कधी होणार, गुरुवरा सांगा कधी होणार, गुरुवरा सांगा कधी होणार। श्री गुरु चरणी विनंती करीतो, श्री गुरु चरणी विनंती करीतो, विरह दुःख दे फार, श्री चरणान सोडून जाणे मन होईना। महाराज आपल्या साखरखेड्याला येणं कधी होईल? आमच्या नगरवासी लोकांना आपलं दर्शन झालं तर त्यांचं भाग्य उदयाला येईल, आई वडिलांना खूप आनंद होईल। आर्त भक्त, भक्ताचे प्रकार माहिती आहे आपल्याला, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानीच्या भरदर्शन। यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त जर कोणी असेल तर आर्त भक्त श्रेष्ठ आहे महाराज। एक 10 वर्षाचं लेकरू म्हणतंय माझ्या घरी या, आपण तरी जाऊ का? पण रामानंद महाराज म्हणाले लोणी ग्रामी जाणे। आम्हाला लोणीला सखाराम महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे, तेव्हा साखरखेड्याच्या रस्त्याच्या मधोमध आहे, आम्ही अवश्य येऊ, अवश्य। दोनदा येऊ म्हणले, पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला सद्गुरुनाथ महाराज आणि प्रल्हाद महाराज आमचे साखरखेड्याला आलेले। आल्यावर अगदी सगळं यथार्थ वर्णन आपल्या आईबाबांना, आपल्या बंधुराजांना सांगितलं आणि रामानंद महाराजांचं वर्णन ऐकून त्यांनाही असं वाटू लागलं की बस आपले रामानंद महाराज भेटले पाहिजे, कोण आहेत हा महात्मा आहे, तर दर्शन घेतलं पाहिजे, बस तळमळ लागलेली आहे। काही दिवस गेले, 2-4 दिवस, 8 दिवस, जो काही अनुष्ठानानंतरचा भाग आहे, लोकांच्या आग्रहास्तव महाराज राहिले, कारण चातुर्मासात कोणाकडे जात नव्हते। यांनी बोलवलं, त्यांनी बोलवलं, त्यांनी बोलवलं सगळ्यांनी, आणि मग महाराज तिथून निघाले। लोणीला जायचंच होतं, अचानक साखरखेड्याला आले, राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। राजाधिराज रामचंद्र घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, सद्गुरुना जय जय। रामदासीच होते, समर्थांचा श्लोकून नमस्कार केला रामाला। तुकारामदासजी आतमध्ये पूजा करत होते, बाहेर येऊन पाहिलं, अरे वा, आपल्या प्रल्हादांनी परवा वर्णन करून सांगितलं, तोच महात्मा दिसतो तुकाराम महाराजांनी। बाहेर येऊन नमस्कार करणारे इतक्यात आपल्या रामानंद महाराजांनी त्यांना मानवंदना दिलेली असू द्या, आपण वैदिक आहात, शास्त्रीय आहात, रामाची उपासना करतात, आपल्याला मी नमस्कार करतात। मग तुकारामदासजींनी पूजा आटपून आपल्या घरी नेलं आणि प्रल्हादाकडे निरोप पाठवला, अरे तुला ज्यांनी कबूल केलं ते रामानंद महाराज आलेले आहेत, आल्याबरोबर हा गुरु पहिल्यांदा आपल्या घरी येतात, उतावळेपणे नाही गेले, कोणतंही काम कसं केलं पाहिजे, सावधान। अरे गुरुला बोलवायचं, गुरु म्हणजे काय असा तसा असतो का? गुरु काय असतं हे प्रल्हाद महाराज चांगलं समजलेलं, उमजलेलं होतं। एक जगी त्राता गुरु, एक जगी त्राता, दीनबंधु गुरु दया सिंधु,
गुरु साक्षात परब्रह्म हे तत्व समजलेले असेल प्रल्हाद महाराजांनी आधी तयारी केली, गुरूंना बोलवायचा तयारी केली पाहिजे. काय तयारी लागते हो? चार द्या. थाट माट बहुपाठ मजेचे रांगोळ्यावरी रंग मजेचे पाय घड्याची सुरम्य वस्त्रे औक्षवनास्तव तबक चांदीचे वेद घोष तो सुरू दाहला ग्रामवासी जन झाले गोळा. वेद मंत्रांचा घोष सुरू झालेला आहे. घरातले सगळे वैदिक होते, शास्त्री होते, सगळे आलेले आहेत मंत्र म्हणायला. काय चाललंय शास्त्रीबांच्या घरी म्हणून गावातले लोक जमा झाले. सगळ्या सवाष्णी जमा झालेल्या आहेत. मस्त सुंदर अशा पितांबराच्या पायघड्या रामानंद महाराजाला टाकलेल्या आहेत. ओवाळण्यासाठी सुंदर पाठ मांडलेला आहे. महाराजांनी तिथून इथपर्यंत जाण्यासाठी अंतर फार नव्हतं हो, पण सद्गुरूला कसं आणलं पाहिजे हो. भजनी मंडळात बोलावलाय, टाळ आहे, पखवाज आहे. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. हो भजनाचा तो आनंद आगळा नाम घोषे परिसर दुमदुमुला. बालभक्त तो धावत गेला श्री चरणाशी विनम्र झाला. सद्गुरुनाथ महाराज की. तुकारामदासांच्या घरी आमचे रामानंद महाराज सगळी तयारी झाल्यानंतर आमचे प्रल्हाद महाराज गेले की साष्टांग नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज. अरे अरे प्रल्हादा तुझ्याकडे यायसाठी चालू आहे. चला काकाचंच घर आहे, चला आपल्या घरी. आणि हे वाद्य वगैरे लोक आले. साखर सांगली की मुंग्याला निमंत्रण द्यावं लागत नाही ना महाराज. आपण आल्यावर सगळे गाव लोक जमा झालेले, सगळ्यांना आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. या आपण महाराजांना बाहेर काढलं आणि समोर पाहिलं तर पायघड्या टाकलेल्या. अरे वय किती लहान आहे, पण सद्गुरूची काय किंमत करतो. वा रे वा. अंतःकरणापासून आशीर्वाद दिले असतील रामानंद महाराजांनी. बालभक्त तो धावत गेला श्री चरणाशी विनम्र झाला. आनंदाश्रू झाले गोळा चरणावरी अभिषेक राहला. डोळ्यातले आनंदाश्रूंनीच रामानंद महाराजांचे स्वच्छ पाय धुवून काढले महाराज. वाद्यांचा तो नाद ऐकला तुकाराम गुरु म्हणती गुरुला. हो जय जय रघुवीर घोष झाला. श्री गुरु रामानंद दयाघन तुकारामचा निरोप घेऊन निघाले पहा आनंदोनी. बाहेर गर्दी बहुत झाली. मुकुंद अण्णा आदिक मंडळी लव्या जव्या सहसिद्ध झाली. प्रल्हादे हे सर्व केले पुनश्च त्यांचे चरण वंदिले. मुकुंद अण्णांनी वाकून नमस्कार करण्याचा करणार इतक्यामध्ये रामानंद महाराजांनी उचलून घेतला. आपण प्रल्हादाचे वडील ना, वडिलांची ओळख मुलांमुळे होते. तो बाप भाग्यवान, यांचा पुत्र गेला वाया. मुलावरून वडिलाची ओळख झाली पाहिजे. प्रल्हादाचे वडील ना आपण नमस्कार नाही करा. म्हणजे प्रल्हादच एवढा भाग्यवान आहे तर आपण काय असला पाहिजे. गुरु महाराज आले, सगळी तयारी केलेली. रत्न चौकीत यासी बैसविले उष्णोदके चरण प्रक्षाळीले. शुद्धानी रे गंडूष करविले. शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले. हो शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले. घ्यावी सेवा दिनाची गुरुराया. घ्यावी सेवा दिनाची दिनाची गुरुराया. दिनाची गुरुराया. सद्गुरुनाथ. अर्घ्यपाद्य आचमन पंचामृत शुद्धोदक वगैरे सगळं स्नान केलेलं आहे. गावातले सगळे अण्णामाई सारखे विद्वान, अग्निहोत्री शास्त्री विद्वान, सगळे देशपांडे. कळलं दादा
खालच्या वाड्यातले वरच्या वाड्यातले सगळे देशपांडेने इथं बोलवले, माई आले, दंडे आले, सगळे ग्रामस्थ. आई तारुण्यामध्ये पदार्पण केलेला हा महात्मा एक एक शब्द ऐकायसाठी त्यांचे कान आसुसलेले होते. आणि आमच्या रामानंद महाराजांनी समर्थांच्या दासबोधाचा आधार घेऊन आपण प्रत्येकाने भगवान रामचंद्राच्या नामस्मरणाला कसं जवळ केलं पाहिजे, कसं ग्रहण केलं पाहिजे याची माहिती सांगितली. सगळ्यांचा भाव प्रथम दर्शनीच रामानंद महाराजांच्या पायावर जोडला गेला. आणि महाराजांचा रोज मुक्काम वाढत 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 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 3 आठवडे, 1 महिना. अरे पावणे 6 संपत झाला, पावणे 6 बरोबर. एक महिनाभर मुक्काम. रोज महाराजांचं काही ना काही प्रबोधन असायचं, ते लोकांना आवडायचं. आणि रामानंद महाराजांचा एक एक शब्द ऐकायसाठी नगरवासी लोक श्रद्धेने येऊन बसायचे. एक दिवशी बाबाशास्त्रींच्या मनामध्ये विचार आला आणि बाबाजींनी आमच्या रामानंद महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज इतके दिवसापासून ऐकतो पण आपलं मुखातून गुरुचं महत्व फार येत आहे, देवाविषयी तेवढी आस्था नाही वाटत. बाबाशास्त्री म्हणजे सुद्धा विद्वान होते, प्रकांड पंडित होते आणि स्वतः कृष्ण भक्त होते. वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा असे ते वासुदेवाची आराधना करणारे रामानंद महाराज. बाबाशास्त्री यांनी रामानंद महाराजांना मोकळेपणाने प्रश्न विचारला. रामानंद महाराजांनी ठरवलं की एका शास्त्री पंडिताचा जर आपण भ्रमनिराश केला आणि तो जर नामाला लागला तर अख्खं गाव नामाला लागेल. महाराजांची 3 दिवस देवभक्तीपेक्षा गुरुभक्ती कशी श्रेष्ठ याचं विवेचन ऐकवलं. एकनाथ भागवत याचं उदाहरण, त्याचं उदाहरण, त्याचं उदाहरण करत करत शेवटी बाबाशास्त्रींनी मान्यता दिली, महाराज आपण म्हणतात ते श्रेष्ठ आहे. या जगामध्ये देव पाहायचा असेल ना तर सद्गुरूच्या शरणागतीशिवाय देव पाहताच येत नाही. आणि म्हणून संतांचं महत्त्व वेगळं आहे. आपल्या कृपेनं आज मला पटलं. मी आजपर्यंत देवाचीच भक्ती करत आलो, मला हे बाकीचं तेवढं पटत नव्हतं. पण आज माझे कृष्णांजन एक वेळा डोळा झालो आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमादेवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ, धर्मदाग सुदैवाचा जो का परमुपकारी, आंधळ्या दृष्टीने जो त्याचे नाव उच्चार. कृष्णांजन एक वेळा सद्गुरूच्या कृपेचं अंजन एकदा डोळ्यात घातलं ना की तिमिर दुःख सगळं जातं. आमच्या बाबाशास्त्रींचा निराश झाला. रामानंद महाराजाला नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. महाराज आज पटलं. आज बाबाशास्त्री रामानंदाला साष्टांग नमस्कार घालतात याचा प्रभाव सगळ्या ग्रामस्थावर पडला. अशा रामानंद महाराजांचा महिनाभर मुक्काम झाला. आणि त्यानंतर महाराज कुठे कुठे गेले, काय काय गेले हे सगळं आपल्याला ऐकायचं आहे. पण आजची आपली कथेची वेळ या ठिकाणी परिसमाप्त झालेली असल्यामुळे आपण थांबू. उद्या महाराजांच्या कृपे कथा कुठपर्यंत जाईल ते त्यांच्यावर आपण सोडून देऊ. आपण कथेच्या बाहेरचं विशेष काही बोलत नाही बरं, पण आहेच तेवढी कथा मोठी. त्यामुळे माझी व्यथा अशी आहे की मला फार गडबडीनं महाराजांचं चरित्र नाही सांगताय. जेवढं जमेल तेवढं आपण ऐकू आणि त्यांच्या चरित्रामध्ये तल्लीन होऊन त्यांना प्रार्थना करू की तुम्ही जगलात पण आम्हाला तुमच्याविषयीची श्रद्धा अपार आमच्या मनात कायम राहील अशी आमच्यावर कृपा करा.
अपराधी अपराधी आम्ही अपराधी अपराधी आम्हाला ही दृढ बुद्धी माझे अन्याय अगणित कोण करील गणित मद सर्वस्वी पाळिले प्रति दिली सांभाळिले माझी वाईट करणी माझी वाईट करणी रामदास लोटांगणी रामदास लोटांगणी आम्ही अपराधी अपराधी आम्ही अपराधी अपराधी आम्ही अपराधी अपराधी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामा